हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश JRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येतात माझे 3-3:30च्या टायमाला. नवीन असाल माझ्या चॅनल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनची घंटी दाबा, माझी रोजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा, मी आज रुटीन नाही किंवा स्वयंपाक नाही किंवा रेसिपी नाही किंवा ट्रॅव्हल ब्लॉग नाही, आज थोडंसं वेगळं काहीतरी. बघा, माझ्या रुटीनमध्ये ही एक ॲड आहे. मी 4 दिवसाला किंवा आठवड्यातून एक वेळेस तर ऑइल हे लावते. मी स्वतः बनवलेलं ऑइल आहे. केसांसाठी काही पण, केस वाढण्यासाठी आपण खूप काही मेहनत घेतो, दाखवतो डॉक्टरला. आपण नंतर केस हे गळ आले की नंतर डिलिव्हरीच्या नंतर केस आपले खूप जातात. अशा खूप साऱ्या लेडीजचे प्रॉब्लेम असतात. बरं, मी तर माझे काही काळी केस वाढत नव्हते किंवा असं खूप कमजोर होते, हेअरफॉल खूप होत होता. त्याच्यापासून मी काय केले, इतकं आपण सगळं हे करता म्हणलं बाहेर पण 1-2 तेल वापरून बघितले. बरं, मला काय असा त्याचा आला नाही. त्यासाठी मी काय केले, मी स्वतः घरी तेल बनवले. मला आईनं पण सांगितले, आमची आई पण असंच बनवून लावते. आमच्या आईला खूप सारा फरक पडला. त्याच्यानंतर मी पण ठरलं की बाबा आपलं बाहेरलं घेण्यापेक्षा आपण स्वतः डोळ्याच्या समोर बनवलेलं आणि एकदम आयुर्वेदिक आणि एकदम ओरिजिनल, बरं, फुलं काय आपलं जे केसासाठी जरुरी आहे ते वापरून तेल बनवायचं. मग मी स्वतः तेल बनवलेलं आहे. माझं हे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. माझ्या फोटोला क्लिक करा, म्हणजे जे माझी डीपी फोटो दिसते त्या फोटोला क्लिक करा आणि तिथं माझा व्हिडिओ हे केसाचा मिळून जाईल तुम्हाला. हेअर ऑइल कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच रोजचे माझे डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर. मी घेतलं आहे तेल वगैरे गरम करून, आणि डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही तेल. आपण एकदा बनवून ठेवलं ना, त्याच्यानंतर मी चुलीवरती बनवले होते एकदम मंद आचेवर, खूप वेळ लागतो. बरं, एक वेळेस बनवून ठेवलं ना आपण, क्वांटिटी आपली जशी लागेल तशी, 1 महिन्याची 2 महिन्याची, खूप दिवस चालते. नंतर ज्यावेळेस आपण लावणार आहे थोडंसं कोमट करून लावायचं, कारण थोडंसं गरम वगैरे म्हणजे मॉइश्चर नॉर्मल टेम्परेचरचं राहावं त्यासाठी. मग थोडंसं पाणी ठेवले, पाण्याच्या नंतर पाण्याच्या वरती वाटीमध्ये तेल घेतले, जेवढं आपल्याला लागेल तेवढं क्वांटिटीमध्ये, आणि गरम केले पाणी, आणि त्या पाण्यामध्ये वाटी ठेवले. गरम थोडंसं झालं मग ते घ्यायचं आणि मसाज करायचं, आपल्या एकदम मुळाला लावायचं आणि छानपैकी मसाज करायची. बघा, अशा प्रकारे मी करत आहे, दाखवत आहे. कमीत कमी 1-2 आठवडे, 1 आठवड्यातून 1 वेळेस तर लावायचा, आठवड्यातून 2 वेळेस, महिन्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेस तेल लावायचं केसांना. 100% तुम्हाला फरक पडेल म्हणजे पडेल. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल किंवा आपल्याला काहीतरी केसामध्ये इन्व्हेस्ट करायची असेल, केसामध्ये वाढवायचे असतील किंवा काळजी घ्यायची असतील, कोंडा असेल, थंडीमध्ये खूप कोंड्याचे प्रॉब्लेम येतात, त्याच्यासाठी पण हे हेल्पफुल आहे. बरं, आता मला पण गेल्या वर्षी खूप कोंडा होता. मग ह्यावेळेस मी हे जे वापरत आहे, मला कसलाच प्रॉब्लेम नाही, केस गळती पण नाही. मी तुम्हाला विचारल्यानंतर तुम्हाला दाखवले, मी कंगव्यामध्ये बिलकुल केस वगैरे जाणं झाले. कमीत कमी आता जसं मी वापरायले तेव्हापासून तर नाहीच नाही. पूर्ण साईडने तेल लावून घेतलं आहे. असं भांग पाडायचं आणि भांग लावून घ्यायचं व्यवस्थित, आणि थोडीशी हलक्या हाताने मसाज करायची. आणि मसाज झाल्याच्या नंतर अशी छान वगैरे वेणी घालून मस्त बांधून ठेवायचं, कारण रात्री पूर्ण केस मोकळी ठेवतं, गुंता वगैरे होण्याची शक्यता असते. यासाठी काय करायचं, गच्च तेल लावून वेणी घालून ठेवायचे. चालतंय. तुम्हाला ज्या दिवशी डोकं धुवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी ते रात्री तुम्ही लावून ठेवू शकता आणि तसंच झोपू शकता. जर ते उशीला वगैरे लावण्याचा प्रॉब्लेम असले तर आपण काही, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. बाय.